नमस्कार मित्रांनो. 1 नोव्हेंबर 2023 इंडियन एक्सप्रेसमध्ये फ्रंट पेजला एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. येत्या लक्षात जी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी डिस्प्ले होते आहे. बॉम्बे हायकोर्ट टेक्स सुमोटो नोटीस आस्क BMC स्टेट सेंट्रल टू एक्सप्लेन. ही बातमी का महत्त्वाची आहे तर त्याकरता का महत्त्वाची आहे तर महत्त्वाच्या परीक्षा आहेत MPSC सरळ सेवा, UPSC बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या सर्व परीक्षांना जे विषय आहेत, उदाहरणार्थ चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर, राज्यघटना, पर्यावरण, येत्या लक्षात या विषयांचा संदर्भ या सर्व परीक्षांशी आहे आणि या सर्व परीक्षा आणि हे विषय याचा संबंध प्रत्यक्ष या बातमीशी आहे. म्हणून आपल्याला ही बातमी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बातमीचे महत्त्वाचे भाग कोणते आहेत तर इंडियन एक्सप्रेसची जी न्यूज सिरीज होती ही या बातमीचा महत्त्वाचा गाभा आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबई उच्च न्यायालय. त्यानंतर पुढची संकल्पना या बातमीमध्ये महत्त्वाची आलेली आहे ती म्हणजे जनहित याचिका. त्यानंतर आलेला आहे शब्द सुमोटो. हा तर टायटलचाच भाग आहे, येतं लक्षात. त्यानंतर या जनहित याचिका आणि सुमोटोच्या संदर्भात आर्टिकल 32 आणि 131 हे याचे हिडन आस्पेक्ट्स आहे. हे या बातमीत नाही, मात्र या बातमीचा प्रत्यक्ष भाग आहेत. आणि त्याच्यानंतर या सर्व मुंबई उच्च न्यायालय, जनहित याचिका, सुमोटो, आर्टिकल 32, 131 या सगळ्यांचा संबंध आहे. शेवटचा मुद्दा न्यायालयीन सक्रियता, ज्याला आपण म्हणतो ज्युडिशियल, येत्या लक्ष ज्याला आपण म्हणतो ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. येत्या लक्ष ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम हा याचा महत्त्वाचा भाग आहे. येत्या लक्षात. आता पहिल्यांदा समजून घेऊया की इंडियन एक्सप्रेसने एक सिरीज राबवलेली होती. येत्या लक्षात. आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो. येत्या लक्षात. इंडियन एक्सप्रेसनी कोणती सिरीज होती ती न्यूज सिरीज? डेथ बाय ब्रेथ म्हणजे श्वासाने मृत्यू या मथळ्याखाली एक बातमीची साखळी राबवलेली होती. येत्या लक्षात. या बातमीचा आधार घेऊन येत्या लक्षात या बातमीचा आधार घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने काय केलेलं आहे? सुमोटो दाखल करून घेतलेला आहे किंवा त्या सुमोटोच्या आधारे मुंबई महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाला काय केलेलं आहे? नोटीस बजावलेली आहे आणि प्रश्न उपस्थित केलेला आहे. कोणासमोर? तर BMC स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट समोर त्यांनी काय केलेलं आहे? प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. आता ही बातमी किंवा हा सुमोटो जो आहे हा दाखल करत असताना जी बातमी गृहीत धरण्यात आली किंवा ग्रांट करण्यात आली, तिला समोर ठेवून सुमोटो दाखल करण्यात आला, ती बातमी होती ज्या बातमीला मी राऊंड करतो आहे. मुंबई होल्ड्स इट्स ब्रेथ, अलार्म बेल्स रिंग बट नो वन लिसनिंग. येत्या लक्षात. मुंबईचा श्वास गुदमरतोय, तो एका अलार्मिंग लेव्हलपर्यंत पोहोचतो आहे आणि कोणीही ऐकायला तयार नाही. अशा प्रकारचा ह्या बातमीचा आधार घेतला गेलेला आहे या सुमोटोला दाखल करण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सुमोटो म्हणजे काय? येत्या लक्षात. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय? सुमोटो. येत्या लक्षात. सुमोटो ही कॉन्सेप्ट नेमकी काय आहे तर सुमोटो कॉन्सेप्ट ही अशी आहे की ज्या वेळेला काही जनहिताचे, येतं लक्षात, काही जनहिताचे किंवा जनतेच्या महत्त्वाचे विषय ज्या वेळेला सरकार हाताळत नाही आहे आणि त्यावर लवकर निर्णय होणं गरजेचं आहे, अशा वेळेला न्यायालय स्वतःहून अशा महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करते. येत्या लक्षात. ज्या वेळेला शासन, कोण हस्तक्षेप करत नाही? शासन उदासीन असतं. म्हणजे ते कोणतंही शासन असो, शासन कोणतंही असो, ते उदासीन असेल, मात्र जनतेच्या आयुष्यासाठी, जगण्यासाठी, आयुष्यासाठी ते महत्त्वाचं असेल असं न्यायालयाला वाटत असेल तर न्यायालय सुमोटोचा अधिकार म्हणजे त्यावर निर्णय प्रक्रिया राबवते, त्यावर निर्णय घेते, त्यावर शासनाला
आदेश काढायला लावते, नियम करायला भाग पाडते, लक्ष देण्याला भाग पाडते, अशा प्रकारचा जो अधिकार न्यायालयाला देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेला, तो म्हणजे सुमोटूचा अधिकार. आणि हा जो सुमोटूचा अधिकार आहे हा आर्टिकल 131 अंतर्गत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांना प्राप्त झालेला आहे, असं आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या लक्षात सुमोटू म्हणजे काय आलं की सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय स्वतः जनतेच्या हिताच्या मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करतात. आणि ज्या वेळेला जनतेला वाटतं की आपल्या अधिकारांचं हनन होतं आहे, ज्या वेळेला जनतेला वाटतं की आपल्या अधिकारांचं हनन होतं आहे, सरकार त्याची दखल घेत नाही आहे, यावेळेला जनता स्वतःच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी काही व्यापक मुद्द्यांवर सरळ खालच्या न्यायालयात न जाता सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात स्वतःची पिटिशन फाईल करू शकतं. त्याला म्हणतात जनहित याचिका. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात शॉर्टकटमध्ये PIL. त्याचा लॉंग फॉर्म आहे पब्लिक इंटरेस्ट लेजिस्लेचर. जनहित याचिका हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. येत्या लक्षात सुमोटू कोणाच्या अंतर्गत येतो? मग सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. जनहित याचिका कोणाकडून दाखल केली जाते? तर सामान्य नागरिकांकडून दाखल केली जाते. हे मुद्दे तुम्ही 2 कॉन्सेप्टच्या बाबतीत लक्षात ठेवा. मग बघा बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे? सुमोटू नोटीस बजावलेली आहे. सुमोटू नोटीस कोणाचा अधिकार आहे? आता आपण मगाशी बघितलं तर हा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा या वरिष्ठ न्यायालयांचा अधिकार आहे. कोणासाठी? तर जनतेच्या आयुष्यासाठी, जीवन जगण्याच्या संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर. कोणाला बजावली नोटीस? तर शासनांना, शासकीय यंत्रणांना, BMC, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटना तिने नोटीस बजावलेली आहे. येतं लक्षात. हा सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्च्युअल भाग या बातमीचा महत्त्वाचा होता. येतं लक्षात. तर पुन्हा वळू या बातमीकडे. काय म्हटलेलं आहे? तर एक न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस, त्याच्यामध्ये एक बातमींची साखळी ज्याला न्यूज सिरीज म्हणतो ती राबवण्यात आली. त्याच्यामधला एक आर्टिकल डेथ बाय ब्रेथ याचा आधार घेऊन सुमोटो दाखल करून घेतला मुंबई उच्च न्यायालयाने. मुंबई उच्च न्यायालयाने जे दाखल करून घेतलं ते 2 न्यायाधीशांचं न्यायपीठ होतं किंवा आहे, घटनापीठ आहे. आणि ते घटनापीठाचं नेतृत्व कोण करत आहे? मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय. त्याच्यानंतर त्या देवेंद्र कुमार उपाध्यायांसोबत दुसरे न्यायाधीश आहे आरिफ. येतं लक्षात. जस्टिस आरिफ हे जस्टिस आरिफ डॉक्टर हे त्याचे दुसरे न्यायाधीश आहे. म्हणजे 2 न्यायमूर्तींची जो खंडपीठ तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये एक आहे चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट देवेंद्र कुमार उपाध्याय आणि दुसरे आरिफ डॉक्टर. हे त्याचे 2 मेंबर्स आहे त्या घटनापीठाचे. येतं लक्षात. तर ज्या वेळेला हे दाखल करण्यात आलं किंवा हे सुमोटो दाखल करण्यात आलं त्यावेळेला कोणाकोणाला नोटिसा बजावल्या त्या आपण बघितलं. कशाच्या संदर्भात? तर या बातमीमध्ये असं काय दडलेलं आहे डेथ बाय ब्रेथ की त्याचा आधार घेऊन डायरेक्ट हायकोर्टाने स्वतः सुमोटो दाखल करून घेतला. तर या बातमीमध्ये म्हटलेलं होतं की दिवसेंदिवस मुंबईच्या किंवा आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या परिसरामध्ये जे काही एअर क्वालिटी, हवेची गुणवत्ता घसरते आहे त्याकडे कोणत्याही शासकीय यंत्रणेचं हवं तेवढं लक्ष दिलं जात नाही आहे, कारवाई होत नाही आणि लोकांना जीवन अशक्य होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. येतं लक्षात. हा या बातमीचा महत्त्वाचा भाग होता सुमोटो दाखल करून घेण्याचा. त्यासोबतच याच्या अगोदर एक PIL फाईल करण्यात आलेली होती. येतं लक्षात. म्हणजे हे सुमोटो तर आता दाखल करून घेतलं, मात्र याच्या अगोदर एक जनहित याचिका. आता जनहित याचिका कोणत्या आर्टिकलने दाखल केली जाते? तर आर्टिकल 32नी. सुमोटो कोणत्या हिच्याने दाखल करून घेतला? तर आर्टिकल 131. येतं लक्षात. या 2 वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहे. परीक्षेला अशाच कॉन्सेप्टवर भर येतो. मग आपण म्हणतो की अरे बाबा हा प्रश्न कसा आला, तो प्रश्न कसा आला. येतं लक्षात. खूप महत्त्वाची माहिती मित्रांनो तुमच्यासमोर सादर करतोय. साधारण बातमी वाटते मात्र विषयांशी लिंक करून सांगतोय, इंटरलॉकिंग सांगतोय त्या विषयांची. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.
चॅनलला या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये निश्चित शेअर करा. तुमच्यासोबत मी असेच चांगले माहितीचे व्हिडिओ मी आणणार आहे. तर कृपया मला एवढी मदत करावी ही नम्र विनंती. चला तर बातमी कंटिन्यू करूया. तर या 2 न्यायाधीशांनी सुमोटो दाखल करून घेतला. शासकीय यंत्रणांना काय केलं, नोटीस बजावल्या. त्याच्या अगोदर एक PIL फाईल झालेली होती. ती PIL कोणी दाखल केलेली होती, तर ती PIL दाखल केलेली होती मुंबईचे जे रहिवासी आहे अमर तिलक, आनंद झा आणि संजय सुर्वे या 3 लोकांनी. अमर तिके, आनंद झा आणि संजय सुर्वे या 3 रहिवाशांनी ही PIL फाईल केलेली होती. सुमोटो हायकोर्टाने आता दाखल करून घेतला. त्याच्या अगोदर या 3 नागरिकांनी काय केलेलं आहे, PIL म्हणजे जनहित याचिका आर्टिकल 32 अंतर्गत. त्यांचा पण आधार ही PIL दाखल करण्याचा कोणता होता, तर 20 ऑक्टोबरची म्हणजे 20 ऑक्टोबर 2022ची इंडियन एक्सप्रेसची बातमी ही या PILचा आधार होती. PILचा आधार कोणती बातमी होती, ऑक्टोबर 2022ची इंडियन एक्सप्रेसची बातमी जी एअर क्वालिटीवरतीच होती. येतं लक्षात. आता बघूया ती बातमी काय कशाच्या संदर्भात होती. तर तिने त्या बातमीने 20 ऑक्टोबरच्या बातमीने 2022च्या बातमीने जे कन्स्ट्रक्शन डस्ट म्हणजे बांधकामाची धूळ येतं लक्षात, त्याच्यासोबत लॅक ऑफ सेफगार्ड्स म्हणजे संरक्षणाचे पुरेसे उपाय नसणं, त्यातल्या त्यात जो घनकचरा आहे किंवा कचरा आहे त्याचं डम्पिंग करणं, ते जाळणं खुल्या प्रिमायसेसमध्ये आणि सार्वजनिक आरोग्याची कोणतीही काळजी त्या ठिकाणी न घेणं हा या आर्टिकलचा आधार होता. आणि या आर्टिकलच्या इंडियन एक्सप्रेसच्या आर्टिकलचा आधार या PILला जोडण्यात आलेला होता 20 ऑक्टोबरच्या. येतं लक्षात. आणि त्याच्यानंतर झालं काय की त्याच्यानंतर द सिरीज ऑफ डेथ बाय द ब्रेथ, आणखी या डेथ बाय द ब्रेथ या सिरीजने पण याच मुद्द्याला पुन्हा एकदा अधोरेखित केलं. आणि हे आता दुसऱ्यांदा अधोरेखित झाल्यानंतर स्वतः सुमोटो दाखल करून घेतलेला आहे. येतं लक्षात. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. येतं लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर PIL ज्या 3 व्यक्तींनी दाखल केली, मगाशी आपण त्या 3 व्यक्तींची नावं बघितली, त्यांच्या वतीने प्रशांत पांडे या वकिलांनी ही इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्टचा आधार घेऊन ही PIL फाईल केलेली आहे. येतं लक्षात. आणि हे जी 3 लोक आहेत त्यांच्याकडून एक कॅम्पेन राबवलं जातं. येतं लक्षात. तो कॅम्पेन आहे मुंबईमध्ये ड्रीम मुंबई फॉरेस्ट या नावाने हे कॅम्पेन राबवलं. कोणतं कॅम्पेन राबवलं, ड्रीम मुंबई फॉरेस्ट या नावाने हे कॅम्पेन राबवलं जातं. आणि PILनी कधीचा रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसचा आधार ठरवलेला होता की 17 मार्चचा रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसचा गृहीत धरला होता. आणि तो रिपोर्ट्स त्याचा अभ्यास करून त्याचं सिरियसनेस लक्षात घेऊन 20 ऑक्टोबर 2022ला PIL फाईल करण्यात आलेली होती प्रशांत पांडे या ॲडव्होकेट्सच्या मदतीतून. ती जी 3 लोक PIL फाईल करणारी होती त्यांचा प्रोजेक्ट होता ड्रीम मुंबई फॉरेस्ट होता, म्हणजे आहे सॉरी. येतं लक्षात. तर बघा मित्रांनो, अशी छोटी बातमी आपण जी वाचून पुढे सरकतो मात्र त्याचं गांभीर्य लक्षात घेत नाही. इंडियन एक्सप्रेसचं न्यूज सिरीज होती, न्यायालयाने पण दाखल करून घेतलं, PIL पहिल्यांदा दाखल करून घेतलं, मात्र त्यावेळेला सिरियसनेस त्यांना कधी जाणवला नसेल. मात्र आता स्वतः बॉम्बे हायकोर्टाने काय केलेलं आहे, तर सुमोटो दाखल करून घेतलेला. आणि आता या जनहित याचिका आणि सुमोटोने दाखल केलेल्या या दोनही याचिका कंपाईल करून नोव्हेंबर 6ला आता सुनावणी होणार आहे. 6 नोव्हेंबर 2023ला आता ही पुढची सुनावणी महत्त्वाची होणार आहे असं या बातमीत सांगितलं गेलेलं आहे. येतंय मित्रांनो लक्षात. अशा प्रकारे मी नवीन व्हिडिओ आणत राहील. तुमची मदत मला आवश्यक आहे. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.